तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारी पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना ही संत्रा शेतकऱ्यांसाठी संरक्षणात्मक न ठरता आर्थिक भुर्दंड ठरत असल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे या अन्यायकारक निकषांविरोधात थेट महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आलं। विमा योजनेतील निकष प्रत्यक्ष संत्रा शेतीच्या परिस्थितीशी पूर्णतः विसंगत आहेत। एकीकडे नैसर्गिक आपत्तींमुळे संत्रा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे विमा कंपन्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळत नाही। अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, गारपीट, विमा कालावधी निकष विमा कंपन्यांच्या हिताचे असल्यामुळे विशेषतः संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात तोट्यात जात असून शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हजारो रुपयांचा विमा भरूनही शेतकऱ्यांना विमा परतावा मिळत नाही। त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल होत असल्याची माहिती या नियोजनातून देण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, मोर्शी।